बातमी अंजली दमानिया यांच्या संदर्भात बीड प्रकरणी अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडेंबाबत त्या पुरावा देणार आहेत। पुरावे भगवानगडावरही घेऊन जाणार असल्याची माहिती मिळते। अंजली दमानिया या सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिसून आलेले आहे। धनंजय मुंडे यांच्या बाबतचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत आणि हे पुरावे त्यांनी अजित पवार यांच्या समोर देखील सादर केले होते। आज या संदर्भात त्या पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवाय जे पुरावे त्यांच्याकडे आहेत ते दाखवणार आहेत आणि हेच पुरावे ते भगवानगडावरती देखील घेऊन जाणार आहेत। या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वलय हल्लीच्या काही दिवसांमध्ये मिळालेला आहे। धनंजय मुंडे ज्या दिवशी भगवानगडावर गेले आणि त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने घेतलेली भेट, या सगळ्यावरूनच आता भगवानगड देखील चर्चेत आलेला आहे। आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार अंजलीजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? जी जी, आतापर्यंत आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते यापूर्वी आपण अजित पवार यांच्या समोर देखील सादर केलेले आहेत आणि आज आपण पत्रकार परिषदेमध्ये देखील या संदर्भात बोलणार आहेत। नेमकं आपला पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा काय असणार आहे? कोणकोणते मुद्दे आपण या पत्रकार परिषदेत मांडणार आहात? खरं तर कसं आहे की मी आतापर्यंत जे दिलेले पुरावे आहेत ते खरं ओपन अँड शट केस आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट याची। ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे एका मंत्र्यांनी त्याच राज्याच्या एका कंपनीकडनं, म्हणजे सरकारी कंपनीकडनं नफा मिळवला, आर्थिक नफा मिळवला। याचे सगळे पेपर, बॅलन्स शीट, प्रत्येक बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे, राजेश शिंदे यांची सही, हे सगळ्याच गोष्टी। आणि या कंपनीमध्ये व्हेरी इंटरेस्टिंगली वाल्मिक कराड हे देखील शेअर होल्डर आहेत आणि कंपन्यात कसे मीटिंग मध्ये उपस्थित होते त्यांच्या सहीनिशी मी सगळे पुरावे हे अजित पवारांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे दिले। पण त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचीही खात्री पटली आहे की दिस इज अ क्लिअर केस ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट। म्हणून आपण बघतोय ते टोलवाटोलव सुरू झाली की आता कोणीही राजीनामा घ्यायचा। त्यानंतर शेवटचा अटेम्प्ट म्हणून हे भगवानगडावर गेले, पण त्यांची जी पाठराखण केली गेली ती बघून मला खरंच खूप वाईट वाटलं। मी असं ठरवलं की आता आपण याच्या पुढचा जो पुरावा आहे तो घेऊन आपणच भगवानगडावर जायचं, सगळे पुरावे घेऊन, आणि ते त्यांना दाखवायचे आणि त्यांना सांगायचे दोन गोष्टींची आग्रह मी धरायचा ठरवलाय। एक म्हणजे तुम्ही ही दिलेला पाठिंबा मागे घ्या, आणि दुसरं म्हणजे की याच्या पुढे आता जर जनतेची भावना आपण समजून घेतली तर धनंजय मुंडे हे प्रत्येक अर्थाने हे त्याच्यात गैरव्यवहार केलाय त्यांनी मोठ्या प्रमाणावर। थोडा असता तरी एखादा व्यक्ती समजू शकतो, पण किती मोठ्या प्रमाणावर केलाय हे मी त्यांना दाखवून देणार आहे आणि नक्कीच त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील मी त्यांच्याकडे करणार। अगदीच अंजलीजी, मात्र आता आपण उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पुरावे सादर केले आणि आतापर्यंत जो काही हा तपास सुरू आहे, या तपासाअंती तुम्ही सॅटिस्फाई आहात का की हा जो तपास सुरू आहे तो व्यवस्थित दिशेने चाललेला आहे, किंवा अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा सापडलेला नाहीये? हा एकंदरच तपास बघता आपल्याला काय वाटतंय? आत्ताचाच तपास बघता आपल्या सगळ्यांना, पूर्ण महाराष्ट्र बघतोय, रोज उठून बघतोय कसा तपास चाललाय। सुरुवातीची ती झालेली SIT, मग सरावचं सरेंडर, मग तिथे जी चौकशी चालली आहे त्याचं काय साध्य होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर मला असं वाटतं की जोपर्यंत धनंजय मुंडे यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत हा तपासाला वेग येणार नाही आणि चौकशी नीट होणार नाही। मात्र यांचा राजीनामा गरजेचा आहे। जी अगदी, मात्र अजित पवार यांनी आता नुकतीच त्यांना जी कागदपत्र मिळाली आहे त्यानुसार आता त्यांनी समिती देखील स्थापन केली आहे सगळ्या प्रकरणासाठी आणि 3 दिवसात अहवाल द्यावा अशी देखील मागणी केलेली आहे या धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये। नाही, त्यांनी 3 जणांची समिती स्थापन केली आणि एका आठवड्यात अहवाल द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे। तर याचा अर्थ की त्यांना नक्कीच कळलंय आता ही जी समिती आहे ती फक्त 2च वर्षाचा तपास करणार आहे आणि म्हणजे त्यांना पूर्णपणे कळून चुकलंय की यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितताच नाही, पैसे रीतसर त्यांनी भ्रष्टाचार करून खाल्ला। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जेव्हा लोकांनी दाखवून दिल्या तेव्हा ती समिती स्थापन केली
त्याचं काल रात्री मी ट्विट मधनं स्वागत देखील केलं जी आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत आता बाहेर येतील. जी अगदीच धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.